तर बघा मित्रांनो, आज बऱ्याच दिवसानंतर आपण हा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा म्हणजेच नागरातीचा साप पकडण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे। तर याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचे विष आढळून असतं बघा। तिथं वाटीमध्ये एका दूध ठेवलं होतं त्याला। तर पहिली गोष्ट कसं आहे की साप कोणताही दूध पित नसतो, लक्षात घ्या। कारण सापाच्या शरीरामध्ये एन्झाईम्स नसतं आणि त्याच्यामध्ये दूध पाजवायचा घटक नसल्यामुळं सापाला दूध पाजायचं नसतं, ही पहिली गोष्ट लक्षात घ्या। त्यामुळं कोणी त्याला दूध वगैरे पाजू नका। आपण त्याला एका बरणीमध्ये पॅक करून घेऊया पहिल्यांदा। मोठी बरणी नाही का? थोडी बघ केवढं बसत खावायचं। हे सोडलाय का बाबा? थोडी बघ केवढी जरा पुसून घ्यावी। कातणी लागलेला आहे ना, कातणी लागलेला त्याची वेळ कोणाला टाकला? तर बघा, घरामध्ये वगैरे असं साप आला तर थोडीशी जास्त काळजी घ्या, कारण अतिशय विषारी साप असल्यामुळे थोडीशी आपल्याला दक्षता वगैरे घ्यावी लागते बघा। आणि जर असा साप दिसला तर त्याला जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण कसं असतं की साप स्वतःहून कधी कुणाला चावत नसतात। आपण त्याच्या जवळ गेलं, त्याला भीती वाटली तर नाही झालं साप चावत असतात, लक्षात घ्या। आपण त्याला पकडून घेतोय तर बघा, प्रशिक्षण असल्याशिवाय कोणी सापाच्या जवळ जाऊ नका। त्याला मोठी नाही बोलली, मोठी नाही बघा कसं जाम म्हणतात पडा। मोठी व्हॉइस बोलली पाहिजे। बस 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 तर बघा मित्रांनो, आपण थोड्या वेळापूर्वी पकडलेला इंडियन स्पेक्टिकल कोब्रा म्हणजेच भारतीय नाग। तुम्ही त्याची त्वचा बघू शकताय, अगदी गहू चिटकवल्यासारखी त्याची त्वचा आहे। रंग अतिशय सुंदर आहे बघा, एकदम डार्क चॉकलेटमध्ये त्याचा रंग आलेला आहे, बघू शकताय। तर लोकांनी त्याला बघा दूध वगैरे ठेवलं होतं, तर तसा गाढवपणा कोणीसुद्धा करू नका, कारण साप कोणताही दूध पित नसतो। तर त्याला आता आपण सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतोय, तर तो फणा काढूनच आतमध्ये बसलेला आहे। तर तो बघा किती चपळतेने बाहेर आलेला आहे आणि अगदी सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेलेला आहे। चला।